आमचं कोणी नाही तर आम्ही कोणाचे नाही, समजलं ना? आमच्यासाठी एक पाऊल टाका, आमचे 100 पाऊल तुमच्यासाठी राहतील. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून, शेअर नाही केलं तर शेअर करून घ्या. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसं की मी तुम्हाला अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, जे काही यूज केलं मटेरियल आहे ते सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपला प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात आपल्याला लागणार जे काय अलर्ट मोशन, तर अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. मग आपलं जे काय अशा प्रकारे जे काय प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल. इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या अशा प्रकारे बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर एकदम छान असं आपण बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे काय तुमची फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. ॲड केल्यानंतर मित्रांनो लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. फुल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जिथं आपला अशा प्रकारे जे का 7.01च्या बीटला यायचं. मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. 2 पार्टमध्ये कट करायचं. मग आपला अशा प्रकारे सेकंड बीटला जायचं. 2 पार्टमध्ये कट करायचं. जसं मी याच्या पुढे कट करत आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण कट करून घ्यायचं. मागाली जे काय डबल बीटच्या मागे फोटोला कट नाही करायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काय खाली एक ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपला प्रेस करून वरच्या बोलला सेट करायचं मित्रांनो. ग्रुपला सेट केल्यानंतर मग आपल्या फोटोजमध्ये सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे लावण्यासाठी मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मित्रांनो. मग आपल्या अशा प्रकारे जे काय शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे काय फर्स्ट फोटो त्या फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काय बीटमार्क प्रिसेट आहे त्याला बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का फर्स्ट फोटो आहे मित्रांनो, जे का लॉंग फर्स्ट फोटो आहे तर फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर अशा प्रकारे जे का शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला जे का अशा प्रकारे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे का अशा प्रकारे जे का डबल बीटचं सेकंड फोटो आहे त्या सेकंड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यावं लागेल मग मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काय शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे जे काय थर्ड फोटो आहे अशा प्रकारे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे का बीटमार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का थर्ड फोटो आहे थर्ड फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर इथून पण बॅक यायचं मित्रांनो. शेक इफेक्ट प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे जे काय स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे काय अशा प्रकारे लास्ट एक फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला जे का बीटमार्क प्रिसेट आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. बीटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का लास्ट उरलेली फोटो होता त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फर्स्टला यायचं. फर्स्टला आल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो. ह्या व्हिडिओला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्राक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. जसं की तुम्हाला अशा प्रकारच्या काही MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या जे काय खालचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मित्रांनो एकदम असं व्हिडिओ दिसून मग जे काय ग्रुप आहे मित्रांनो ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्यावर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला अनग्रुप करून घ्यायचा. अनग्रुप केल्यानंतर एकदम छान असं लिरिक्स वगैरे दिसूनच जातील मित्रांनो. आपल्याकडे ॲड वगैरे करून घ्या मित्रांनो. मग आपला व्हिडिओ खतरनाक जबरदस्त व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ह्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग जे काय हायलाईट आहे ते एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.